पत्र्या 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 नाही 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 पत्र्या 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 अगं पुरी, तू यावेळी इथं? हो, तुमच्या शिवाकडे जरा काम होतं. अच्छा. नाना सॉरी, तुम्ही शिवाबद्दल मला सगळं खरं सांगितलं तरी मी त्याला भेटायला आले. पुरी, खरं तर मी तुझी माफी मागायला पाहिजे. मी तुझ्याबद्दल फारच गैरसमज करून घेतला आणि शिवाबद्दल काय काय खोटं बोललो तुला. काका, ऍक्च्युली मला या विषयावर तुमच्याशी बोलायचंच होतं. तुमचा मुलगा व्यसनी आहे असं का बोललात तुम्ही? नाही म्हणजे स्वतःच्याच मुलाबद्दल असं वाईट आणि खोटं कोण बोलतं? चूक झाली माझी, मी असं बोलायला नाही पाहिजे. हो, पण एवढं खोटं बोलण्यामागचं काय कारण? अगं त्याची पत्रिकेने सगळा प्रतीकने प्रतीकने पत्रिकेने नाही, प्रतीक माझा आते भाऊ, त्याने सगळा घोळ घातला. अगं त्यानेच कान भरले नानाचे सगळे. माझ्याविषयी नाही नाही ते काय काय खोटं नाट्य सांगितलं आणि नानाला ते खरं वाटलं आणि तो सांगत सुटला सगळ्यांना. माझं चांगलं झालेलं बघवतच नाही प्रतीकला. नाना अरे किती पितोस तू? हा, धड तुला प्रतीक बोलता येत नाही, पत्रिका बोलतोस. अरे काय नाना, प्रतीक पत्रिका नाही. तू का बोलतोयस? त्यांना बोलू दे. काका सांगा ना, तुम्ही काय बोलत होतात पत्रिकेबद्दल? नाना शुद्धीतच नसतो अगं कधी. नाना आणि त्याचे ग्रह पण फिरलेत ना, जरा शांती करून घ्यायची आहे त्याची. ती मी नंतर घेतो करून. आपल्याला निघायचं ना, कुठेतरी जायचंय ना. चल चल जाऊ नाना, झोपा जाऊ. चल 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 ये. कोण आहे? मी आहे प्रिन्स, मी आहे. शांत शांत. हे बघा, मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास होतोय,